आता हे जे आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रसार माध्यमांना, यामध्ये एक्स्टॉर्शनचा गुन्हा नवघर पोलिसांनी नोंद केला असून मॅटर जे आहे तपास जो आहे त्याचा उत्कृष्टरित्या नवघर पोलीस ठाणे करत आहे। यामध्ये पूर्ण विषय जो आहे एकंदरीत जर आपण म्हटलं तर एकंदरीत हा पूर्ण विषय जो आहे हा प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी काय सामाजिक कंटक एक्स्टॉर्शनचा मार्ग धरून आणि RTI कायद्याचा गैरवापर करून प्रोजेक्ट हायजॅक करायला बघताय आणि ज्यामध्ये BPTचे अधिकारी व काय गव्हर्नमेंट ऑफिसर ही त्यांची तालठोकणी करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते चुकीचेरित्या कामगिरी वाजवत आहेत। आणि तसंच जर आपण बघितलं तर कायद्याचा गैरवापर करून यामध्ये खंडणीची मागणी केली गेलेली आहे, जी खूप गंभीर बाब आहे। यामध्ये 44 ऑडिओ क्लिप पोलिसांना सादर केले गेलेले आहेत। त्याचा तपास खूप योग्यरित्या सुरू आहे आणि याच्यामध्ये असं सकृतरित्या दिसून येतं की कृष्णा पेनुरकर ह्या नावाचा शेवटी उल्लेख झालेला आहे पोलिसांकडनं, तपास यंत्रणेकडनं। आणि हे तपासात उत्पन्न झाल्यावरती हे असं आढळून येतोय की कृष्णा पेनुरकर हा बाजूचा रहिवासी असून ह्याने ह्या प्रोजेक्टची सर्व माहिती बाहेरचे जे कांदिवली, वसई, विरार इकडचे राहणारे लोक आहेत त्यांना पुरवलेली आहे। आणि ह्यामध्ये काही विकासक आणि बिल्डर हे प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी ही पूर्ण यंत्रणेचा गैरवापर करत आहे, कायद्याने दिलेल्या तरतुदींचा गैरवापर केला जातो आहे। आणि काही लोक जे आहे समोर त्यांच्याकडनं खंडणी मागितली जाते आहे। आणि तसंच हे प्रोजेक्ट हायजॅक करून कसं बिल्डरला त्रास देता येईल ह्यासाठी हे सामाजिक कंटक कार्यरत आहेत आणि त्याच्यासाठी तपास जोराशोरात सुरू आहे। आणि पुढे ह्याच्यामध्ये जी काय तपासामध्ये गती दिली जाईल त्याची सर्वात पुढे आपल्याला माहिती ती दिली जाईल। देखिए सर, हमारी मुख्य मांगनी ये है कि जो एक्सटॉर्शन का जो रैकेट शुरू हुआ है ये किसके कहने पे शुरू हुआ है, किंगपिन कौन है, मास्टरमाइंड कौन है, इसमें BPT के अधिकारी व इतर लोगों की क्या इन्वॉल्वमेंट है, इसका एक CBI जांच होनी चाहिए। CBI या कोई इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो हम कहते हैं, इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के साथ इसकी जांच होनी चाहिए ताकि पूरा सत्य जो है वो बाहर आ सके। एक्सटॉर्शन एक भाग है, एक्सटॉर्शन के अलावा अगर आप देखोगे तो ये प्रोजेक्ट हाईजैक किसके कहने पे किया गया है, कौन इसमें इंटरेस्ट दिखा रहा है। कृष्णा पेनुरकर का नाम का आदमी जो एक स्लम डवेलर है वो ऐसा धमकी देता है कि मैं प्रोजेक्ट बंद कर दूंगा, तो किसके कहने पे धमकी देता है और इसमें बाकी कौन कौन लोगों की कितने लेवल की इन्वॉल्वमेंट है और इसमें गवर्नमेंट ऑफिसर अपने पावर का मिसयूज़ कैसे कर रहे हैं। तो इसमें CBI या कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो इंडिपेंडेंटली काम करे, ऐसी इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने इसमें दखल लेना चाहिए। और इसके लिए हमारी माननीय मुख्यमंत्री महोदय व उप मुख्यमंत्री महोदय जिनसे हमारी ये मांगनी है कि वो इस मैटर में गंभीर दखल दें और समय से न्याय दिलाना। ये सरकार ने ऑलरेडी काम बहुत अच्छे तरीके से किया है और हमको लगता है कि ये समय से न्याय दिलाकर सरकार, ये जो आपने प्रश्न पूछा 2000 कुटुंबों को कैसे न्याय मिलेगा, तो सरकार इस 2000 कुटुंबों को इस तरह से न्याय दिला सकती है। इसमें कितने की खंडनी मांगी जा रही है? खंडनी बारंबार मांगी गई है, जिसके ऑलमोस्ट 44 के करीब ऑडियो क्लिप जारी की गई है। पुलिस को ऑडियो क्लिप दी गई है। 10 करोड़ से लेकर 1.5 करोड़ तक की मांगनी की गई है।
हमारी एफआईआर आपको बता देगी कि इसमें 1.5 करोड़ की लास्ट उनकी डिमांड थी, जिसमें 15 लाख रुपए की पहली इंस्टॉलमेंट लेते हुए उनको पुलिस ऑफिसर्स ने रंगे हाथ पकड़ा हुआ है और उनको वहाँ पे जगह पे सबको रेड हँडेड अरेस्ट किया हुआ है। सर याच्यामध्ये टोटल एकूण आरोपी किती आहेत? ह्याच्यामध्ये आत्ता निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पहिले 4 पहिल्या रिमांडच्या वेळेस आणि जेव्हा ट्रॅप झालं, जेव्हा त्यांना रंगेहात पकडलं गेलं, तपासामध्ये आमचे बाजूचे राहणारे रहिवासी कृष्णा पेनुरकर ह्यांचं पण नाव निष्पन्न झालं आणि आत्ता यामध्ये 5 टोटल आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये इतर आरोपींची पण वाढ होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ज्यामध्ये पोलीस यांचा तपास योग्यरित्या करतायत आणि म्हणून आमची ही मागणी आहे की ह्याच्या मागे कोण विकासक, कोण बिल्डर, कोण अधिकारी ह्याची पूर्ण योग्यरित्या तपास झाली पाहिजे। आणि म्हणूनच जसं आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये सरकारचा काय भाग असू शकतो, तर माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी याच्यामध्ये जनता जनार्दन यांना न्याय द्यायचं वारंवार काम केलेलं आहे आणि तसंच याच्यामध्ये परत पुन्हा असं मला वाटतं की सरकारने पुढे येऊन हे जे 2000+ जे रहिवासी आहेत ह्यांना ह्या प्रकारे न्याय दिलं पाहिजे। राजनीति का इसमें अभी तक हमको राजनीति के इसमें कोई एंगल हमको दिखकर नहीं आ रहा है, बल्कि हम ये इसमें अपने मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब को थैंक्स कहना चाहते हैं, उनको धन्यवाद करना चाहते हैं कि जिन्होंने फोरश्योर पॉलिसी लाकर इस प्रोजेक्ट की अच्छे तरीके से शुरुआत की और जिसमें हम पहले लाभार्थी ठहरे उसमें कि हम फोरश्योर पॉलिसी के अंदर अपने प्लॉट को नंबर दे पाए, जिससे हम अपना स्कीम जो है सारे के सामने लेकर जा पाए और स्कीम हमारी सबमिशन हो पाई। धन्यवाद। झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठीची संस्था, त्या संस्थेचा मी कायदेशीर सल्लागार असून त्यांना ह्या विषयामध्ये लागणारी कायदेशीर जी मदत आहे ती मी देण्याचं काम बजावत आहे। ह्या विषयामध्ये आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की एक्सटॉर्शनचा गुन्हा नवघर पोलीस ठाणे यांनी याच्यामध्ये रजिस्टर केलेला आहे। विषयाचं खूप योग्यरित्या पोलीस तपास करत आहे, विषय तपासाधीन आहे। आता हे एक्सटॉर्शनचा विषय जो आहे हा मी जसं आपल्याला सर्वांना वारंवार म्हटलं की हा पूर्ण विषय एक्सटॉर्शन रॅकेट इथपर्यंत मर्यादित नसून जेव्हा याच्यामध्ये कृष्णा पेनुरकर आणि इतर बाजूचे रहिवासी ह्यांचा सहभाग दिसून येतो आणि सहभाग कुठल्या पद्धतीचा सहभाग हे बाकी इतर जे आरोपी आहे आपण सर्वांना माहिती असलेली बाब आहे, हे कांदिवली वसईविरार इकडे राहणारे आरोपी आहेत। यांना प्रोजेक्टबद्दल माहिती कोण पुरवतोय, तर माहिती पुरवतोय माझा बाजूचा रहिवासी कृष्णा पेनुरकर आणि धमक्या काय दिल्या जाते आहेत की प्रोजेक्ट आम्ही बंद पाडू। जेव्हा प्रोजेक्ट बंद पाडू हे कुणाच्या जोरावरती हे बोललं जातं आहे, त्याच्यामध्ये कोण विकासक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, कोण बिल्डर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे याची सखोल चौकशी व्हावी। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं बांदेकर, स्वप्नील बांदेकर नावाचा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक असून उद्धव ठाकरे साहेबांचं एखादा चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय, एखाद्या वेळी शिंदे साहेबांचं एकनाथजी शिंदे साहेबांचा चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय आणि या चिन्हांचा गैरवापर करत आहे, त्याची सुद्धा बाब आम्ही इलेक्शन कमिशनकडे दाखवून दिलेली आहे। तसं ह्यावरती जर एकंदरीतरित्या आपण जर पुन्हा बघितलं तर ह्याच्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई हा सरकारचा धोरण आहे। विषय जर आपण बघितलं तर फोरश्योर पॉलिसी याचं लाभ आपण घेतलेला आहे आणि जी आपले माननीय लाडके आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी ही पॉलिसी स्वतःच्या निगराणीखाली राखराखण करून ही पॉलिसी आणलेली आहे। का? कारण की तिथे विकासकाला गती मिळत नाही आहे, प्लॉटला नंबर नाही आहे, इतर बाबी आहेत, त्या बाबींना आपण पुढे जाऊ आणि त्यांचा विकास कसा करून देता येईल आणि लोकांना कसं त्याची घरं लवकरात लवकर मिळवता येईल त्यासाठी त्यांनी ती योजना राबवलेली आहे आणि त्या धोरणाचा आपण वापर करून हे प्रोजेक्ट सबमिट केलं। प्रोजेक्ट सबमिट करत असताना आपल्याला माहिती आहे अडीअडचणी येतात, त्याच्यामध्ये विकासकाबरोबर इतर जे आहेत त्यामध्ये बीपीटीचे काय अधिकारी सामील आहेत असं आम्हाला संपूर्णरित्या वाटतं। तर ह्या सर्व गोष्टींची एकत्रितरित्या सखोल चौकशी व्हावी आणि लोकांना तोच खरं न्याय ठरेल आणि सरकारने त्याच्यावरती लक्ष देता त्याच्यामध्ये CBIकडे हा मॅटर रेफर करावा। तेव्हा जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतात त्यांच्याकडे स्टेट CBCID किंवा असे जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आणि इतर जे
एजन्सीज आहेत त्यांच्याकडे हा मॅटर रेफर करावं आणि लवकरात लवकर याच्यामध्ये सत्य जे आहे, कारण की जर जेवढं लांबलं तेवढं सत्याशी आपण दूर होत जाणार. तर ह्याच्यामध्ये वेळेत वेळ काढून सरकारने लक्ष वेधावं आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावा त्यासाठी सरकारने गंभीर पावलं उचलली पाहिजे. आणि जेणेकरून हे RTI ॲक्टचा जो गैरवापर करण्याचा जो RTI माफिया लोकांचा जो एक रॅकेट सुरू होतोय शहरामध्ये, ह्याला पण कुठेतरी आपल्याला चाप बसवता येईल आणि जे सत्याचे सत्य परिस्थिती आपल्याला जनतेसमोर आणता येईल आणि तोच ह्या जनतेला पूर्ण खरं न्याय ठरलेला आहे. सर, हा नेमका प्रोजेक्ट वरळीमध्ये कुठे चालू आहे आणि मागील किती वर्षात हा प्रोजेक्ट रखडला गेला होता? प्रोजेक्ट जर आपण बघितलं तर आपण जे सिलिंग आपण जे सुरुवात होते त्याच्याविषयी अवघ्या काही मिनिटावरती आदर्श नगर आहे. आदर्श नगरमध्ये हा आपला जनता कॉलनीमध्ये हा आपला प्रपोजल आहे. यामध्ये जसं मी आपल्याला माहिती दिली की घरांची जी आज युनिटची जे कॉस्ट बघितली तर कोट्यामध्ये घरं जातात. ह्यामध्ये रॅकेट तयार करून जे संघटितरित्या जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मोका म्हणून जो कायदा आहे, कशासाठी की संघटित गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी. तर ह्यामध्ये आपण जर बघितलं तर संघटितरित्या सकृतपणे गुन्हेगारी दिसून येत आहे आणि ज्यामध्ये एक्स्टॉर्शन रॅकेट चालवणं हा एक भाग असून त्याच्या मागचं रिअल कारण जो दिसून येतो आहे आम्हाला की विकासकाला कुठल्या प्रकारे एक्स्टॉर्ट करता येईल, प्रोजेक्ट कशा प्रकारे हायजॅक करता येईल आणि त्यामध्ये BPTचे अधिकारी व इतर जे सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारे जे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत शासकीय, त्यांचा ज्या प्रकारे पॉवरचा गैरवापर केला जातो आहे, हे सर्व बाबी खूप गंभीर आहेत. त्या बाबींवरती सरकारने लक्ष द्यावं आणि सरकारने अत्यंत सुकृतरित्या त्याचं जे आहे इन्व्हेस्टिगेशन करावं आणि इन्व्हेस्टिगेट करत असताना जे सत्य आहे ते सत्य परिस्थिती बाहेर आणावी. थँक्यू.